ओली विकेट चेंडू बघायचं शॉर्टपुट विकेटला अक्षय आंबेकर चेंडू कव्हर करताना आपल्याला बघायला मिळालं आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये येताना एक सिंगल जी मैदानाच्या मध्ये आलेली एका सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 14 119चा पाठलाग मैदानामध्ये सुरू आहे. परंतु टॉप ऑर्डर अक्षरशः ढासळलेला आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही टॉप ऑर्डर ढासळण्यामध्ये सगळं संपलं. तुम्ही भारतीय संघामध्ये बघा सुरेश रैना, त्यानंतर मग पाहिले गेलं तर विराट कोहलीची जबाबदारी ते नेहमी असते. त्यानंतर मग पाहिलं तर युवराज सिंगणे, मोहम्मद कैफ, सुरेश रैना, रवींद्र जडेजा असे अनेक खेळाडू आहेत ज्याने क्रॉस बॅटीने खेळायचा होता. खूप खेचून मात्र मारायचा प्रयत्न केला शुभमने. पाय चाललेले नाहीये, थोडेसे पाय चालणं गरजेचं होतं आणि असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये फुटबॉल गोलंदाज पुढाकार दिनेश त्यावेळेस पायावरती टाकलेला चेंडू होता. हलक्यात स्क्वेअर दिशेने चेंडू मध्ये खेळलाय. टीम मध्ये अक्षय चेंडू कव्हर करतोय. सिंगल आलीये. दुसरा धावेचा प्रयत्न फेकी जबरदस्त धावाची संधी आणि आता तिसऱ्या पंचाकडे निर्णय पाठवलेला आहे. दीपक म्हणतायत की इथे गरज होती का, माझा कॉल नव्हता, परंतु मैदानामध्ये शुभमला माहिती आहे एक एक धावेला महत्व द्यायचे. हृदयाचे ठोके आता मात्र धडधड करू लागले. तिसऱ्या पंचाकडून निर्णय येणं बाकी असेल. अंकुश यांना दाभाडे सर मात्र तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आहेत. तिसरे पंच सांगतायत कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग. ओ कॅमेरामॅन कहा बेटा ऊपर. आणि सगळं काय आपण पाहिले गेलं तर ज्यावेळेस मात्र तो निर्णय येतो तो निर्णय आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातो. नवीन फलंदाज जर्मनीचे दाता जेडी सोबत मात्र जे 3 विकेट आतापर्यंत मिळवलेले आहेत. लेफ्टी बॅट्समॅन यावेळेस पडला थोडंसं मात्र इथे बॉलिंग घेणारा चेंडू होता. व्हाईट बॉलची घोषणा अतिरिक्त धावे ती मैदानाच्या मध्ये आली. 16 वरती दाखवलं. आतापर्यंत आजचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसामध्ये तळेगाव ट्रॅकर संघाने गोलंदाजी ज्यावेळेस केलं एकही वाईट चेंडू टाकला नाही, एकही नो बॉल टाकला नाही. त्यावेळेस पाठवलं जाऊन चेंडू मात्र ट्राय केलाय कमर्स मध्ये. कमर ड्राईव्ह क्षेत्ररक्षक वाह वाह इथे आदेश ठाकूरचं काय क्षेत्ररक्षण आहे. चेंडूला मात्र त्याने ते थांबवलं. ते म्हणे जशी त्याच्या शब्दाला धार आहे ना तसंच मात्र त्याच्या फिल्डिंग मध्ये तितकी धार आहे. मतलब ये खेलने वाला 3 खेळाडू ऑफ साइडला आहे. ओ शॉट आडव्या बॅट नाही ते केसलाय लंबन मधून समीर शिंदे चेंडूला कव्हर करतोय. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये गेली होती एक सिंगल. 21 वरती 4 आहे. ही स्ट्रेंथ आहे शुभमची. 6 पायावरती टाकला चेंडू होता. चेंडूला अक्षरच्या लोकांच्या डोक्यावरून पाठवलाय षटकार. हा षटकार इथे मैदानाच्या मध्ये आलेला आहे. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या दाखवली का वरती 27. शुभमने मात्र आता गेअर शिफ्ट केलाय. त्याच्या पॅकमधून आलेल्या षटकार्या आणि शुभमची फरारी आता निघाली आहे. स्टार्टर मारलाय. हा लागोपाठचा दुसरा षटकार आहे. इथे लागोपाठचा दुसरा षटकार येताना आपल्याला बघायला मिळाला. 2 षटकारांच्या मदतीने धपल कव्हर 33 आहे. 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 86 धावांची गरज आहे. 30 चेंडू 86 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल. आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा बघायचं कोणाच्या हातामध्ये स्पेल सोपवला जाणार आहे. तर मयूर बिलारेकडे स्पेल सोपवलेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुण्याला थोडासा बदलाव मैदानाच्या मध्ये केला होता. स्क्रीनवरती आपण पाहिलं जिकडे बघावे तिकडे प्रेक्षक आहेत. तुम्ही युट्यूब वरती गेल्यानंतर नक्कीच घरी जाऊन तुम्ही बघू शकता आपण स्क्रीनवरती कसे दिसत होतो. आणि पलीकडे जे बसलेत ना थोडस पलीकडच्या बाजूला पाय टाकून बसा म्हणजे बरं होईल. तुमची काळजी आम्हाला आहे.
धन्यवाद. कॅमेरामॅनचं खूप बारीक लक्ष असतं. गोलंदाजीसाठी गोलंदाज मयूर भिलारे आता मैदानाच्या मध्ये तयार आहे. समोर मात्र जर्मनचे दातार प्रयत्न करायचे तरी असं म्हणतात ना, मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी कामे करावी लागतात. स्वप्न अशी पूर्ण होत नाही. गाडी खेळायला जाऊ. कैच हो गया. पहिल्याच बॉलला मयूर भिलारे घेऊन पहिल्याच बॉलवरती यश. विकेट. कैच पकड़ लिया. मयूर भिलारे तयार. पहिल्याच बॉल होता शिवा अनुभव शिकावासाठी कट केल्या बॉलला. तिथे मात्र पॉइंट मध्ये खेळाडू आहेत. लाला दोन चुटला कव्हर करतोय. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या 35 वरती दाखवलं की प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला अधिक मजबूत बनवतो. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे प्रवास चालू ठेवायचा असतो आणि तुम्ही कठीण प्रसंगामध्ये तुम्ही कसे खेळता हे आज इथल्या प्रेक्षक राजाला बघायचं आहे. कबरदी 35 आहे. मयूर भिलारे पुढे बघायचं. बॉल ट्रॅक वरती तयार. द रायझिंग स्टार ऑफ द मावळ. कट केला इथे चेंडू. बाळा धामणकर चेंडूला मात्र इथे पाठवून झाले. सिंगल आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र होणार नाहीये. शुभम आता मैदानामध्ये बघायचंय. त्याला माहिती आहे यशस्वी जर व्हायचंय ना तर सगळ्यात पहिलं माझ्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे. आपण पहिलं स्वतःवरती विश्वास ठेवायला हवा. आणि शुभम एवढ्या सहजासहजी हार मारणाऱ्यातला खेळाडू नाहीये. तो एवढ्या सहजासहजी सामना सोडणाऱ्यातला नाहीये. तो गोलंदाज तयार. मयूर कुटुंबाचा बॉल होता. यावेळेस मात्र आउट साईडला टर्न करायचा प्रयत्न इथे राहिला शुभमचा. लेग पाईचा इशारा मैदानाच्या दूर बघायचंय. त्या तिसऱ्या माझ्याकडे रेफर केलेला आहे व्हाईट बॉल साठी. बॅटिंग टीमचा DRS.